सगळ्या बॅगा आता इथे चेकिंग होणार. मग इकडची लोक आहेत ना, ऐकत नाही अजिबात. आम्ही 900 केलेली, आमच्याकडून 100 रुपये एक्स्ट्रा घेतले. डोसा, सांबार, चटणी कुपन भेटलेला आहे आणि रूमसाठी. आणि आता ते म्हणतात की डिस्प्लेवर चेक करायचं. आमचा नंबर आहे 808 आणि आत्ताशी चालू आहे 96. पाऊस. मगाशी असा कडक ऊन पडलेला आणि आता पावसाने कहर केलेला आहे. हा बघा. आणि फायनली आमचं टप्पू झालेला आहे श्रियांचा. आणि बघा सगळे नवस माझ्या पोराचे संपलेले आहेत. आता आम्ही सुटलो. गोविंदा. फायनली आम्ही पोहोचलो. वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत तिरुपतीला. सो आमची मे महिन्याची ट्रिप आम्ही पूर्ण कळली. आम्हाला ट्रेन तिकीट नाही मिळालेला, त्याच्यामुळे आम्ही आता आलेलो आहोत आणि खूप हॅपी आहोत. कालचा आमचा ब्लॉग होता जर्नीचा, म्हणजे ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग तुम्ही बघितला. त्याच्यामध्ये मी बोललेली पण आहे. कॉमेंट करून सांगा की आम्ही कुठे चाललो आहे. आम्ही मेन्शन देखील केलं नव्हतं की आम्ही इथे चाललो आहे म्हणून. तर सो आज फायनली पोहोचलेत आम्ही तिरुपती स्टेशन, म्हणजे रेणुकूला स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आवाज मला वेगळा येत आहे. आवाज वेगळा येतोय. आणि इथे आता आम्ही तिथून कार बुक केलेली आहे. बसचं तिकीट किती आहे? बसचं तिकीट 150 रुपये तिकीट आहे. बसचं 150 तिकीट आहे. आणि कारचे भरपूर पैसे सांगतात आणि बार्गेनिंग करायला लागते. 1600-1800 रुपये सांगतात. बार्गेनिंग करावे लागते. आम्ही 900 मध्ये केलेली आहे ही कार. 900, 1000 मध्ये होऊन जाते. कारण घाट दोघंच आम्ही आहोत आणि मग आपण 4-5 जण असं तर कॉन्ट्रीब्यूट करून आपल्याला कार परवडते. दोघांमध्ये इतके पैसे जाऊ दे म्हणतात. 4 असतील तर ठीक आहे, पण दोघांमध्ये जरा जास्तच होतात. तरी पण ठीक आहे, एवढा त्रास नको. ऑलरेडी एवढ्या बॅगा वगैरे भरलेल्या आहेत. सवय जात नाही एकदम डेपोमध्ये सोडते, त्याच्यामुळे कार आपल्याला. आणि तिथून परत आपल्याला टॅक्सी करावीच लागेल. मग बॅग आमचे भरपूर हेवी आहेत, त्याच्यामुळे मग म्हणतो जाऊ दे कार करतो. टाटा सुमो करून आम्ही चाललेलो आहोत. बरेच दिवसांनी, म्हणजे मी एकदाच ड्रायव्हिंग स्कूलला गेलेलो तेव्हा मी ती चालवलेली आणि आज फर्स्ट टाइम मी सुमो मध्ये बसतो. भरपूर गर्दी आहे, सगळ्या गाड्या पण गेलेल्या आहेत. आम्हाला इकडे तिकडे बघेपर्यंत झाला, परत तिकडे टाइम होईल. सो चला आता जातो आम्ही. मजा मस्ती. अरे श्रियान, कसं वाटतंय? भूक लागली माझ्या बाबूला. बाबूला काहीतरी खाऊ द्यावं लागेल. सो आम्ही आता मी ड्रायव्हिंग करतो. आणि इकडे ऑटो पण आहेत, पण ऑटोचं काय माहिती आहे, घाटामुळे रिस्की आहे ऑटो. 3 टायर, त्याच्यामुळे 4 व्हीलर करून गेलेलं बेस्ट, किंवा बसला जा, नो प्रॉब्लेम. आणि मस्त वाटतंय. आता नेक्स्ट टाइम यावंसं पण वाटतंय. आता बघूया आजची जर्नी कशी होते. चेक पोस्टवर किती लाईन लागलेली आहे बघा. सगळ्या बॅगा आता इथे चेकिंग होणार आणि मग इथून आपल्यालाच बॅगा घेऊन जाव्या लागतात. मग इथून पुढे जायचं. सो आमचा चेकिंग झालेली आहे. आणि बार्गेनिंग करताना व्यवस्थित करा, कारण मग इकडची लोक आहेत ना, ऐकत नाही अजिबात. आम्ही 900 केलेली, आमच्याकडून 100 रुपये एक्स्ट्रा घेतले. पेट्रोल पंपावर गेल्यानंतर तो 1000 करायला लागला. हा बघा ड्रायव्हर, बघून ठेवा. हा दाखवतो मी तुम्हाला. नेक्स्ट टाइम आलेत ना की ह्याच्याबरोबर जरा व्यवस्थित, कारण हा पहिले गाडी बुक करताना ना हा गोड बोलणार आणि एकदा तोंडातल्या तोंडात बोलून गेला आणि 1000 रुपये करून टाकले त्याने. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला नंतर. ड्रायव्हरला बघून घ्या. हा बघा, हा ड्रायव्हर आहे. कशी घाटाची हवा खाते, एकदम भारी. आवाज नाहीत. वाघाला फाडायला मी आहे ना, संभाजी महाराजांचा छावा. शेण बसल्या आतमध्ये. शेण काय खायला उतरलास? डोसा.
पहिले भूक लागलेली आहे जाम आणि उतरल्या CRO ऑफिस जवळ पहिले नाश्ता करतो आणि मग जातो, कारण एनर्जी पाहिजे ना मला एकट्याला बॅगा उचलायच्या आहेत तेवढ्या. डोसा सांबार चटणी हा फक्त डोसा चटणी पाहिजे तेवढी घ्या तुम्ही, चटणी सेपरेट आहे. ह्या आंटी आहेत ना, ह्या आंटी मला सांगत होत्या की इथे बसायला अलाव नाही, पण त्या तेलुगूमध्ये बोलत होत्या, मला काही कळत नव्हता. त्यांना बोललो आंटी ओनली 2 मिनिट्स पण आंटीला इंग्लिश पण येत नाही. तुला मराठी, अरे हिंदीच नाही तर मराठी कुठून येईल. आणि आता ही एवढी मोठी म्हणजे आता कमी झालेली. हा तिकीट काउंटर आहे, तिकीट काउंटर म्हणजे रूम बुकिंग काउंटर. आणि आता आमचा नंबर बघा लागलेला आहे. आता इथून आम्ही बुक करणार, नंतर सांगतो. आमचं कुपन भेटलेलं आहे आणि रूमसाठी. आणि आता ते म्हणतात की डिस्प्लेवर चेक करायचं. आपल्या येतो नंबर, तेव्हा आला की मग आपल्याला जाऊन मग रूम कोणती ते आपण सांगायचं, मग ते रूम मिळणार. आणि मग अजून थोड्या वेळाने आपल्याला चावी वगैरे मिळणार आणि मग पेमेंट वगैरे करायचं, असं काही प्रोसेस आहे. पण कोण नीट सांगत नाहीये, कोणाला भाषाच समजत नाही. ही लोक त्यांचीच भाषा वापरतात आणि हिंदी पण यांना धड बोलता येत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते रे बाबा. हे असं आपला महाराष्ट्र बाबा, जय महाराष्ट्र. आमचा नंबर आहे लास्ट, आमचा नंबर आहे 808 आणि आत्ताशी चालू आहे 96. म्हणजे किती टाइम जाईल अजून? जाणार आहे का 2-4 तास जास्तच जातील. आणि बघा लोक कशी बसलेली आहेत. आता ही इकडे लाईनला ती कसली लाईन लागलेली आहे? प्रसादम, तिकडे प्रसादम आहे. हा इकडे प्रसादाची लाईन लागलेली आहे. आणि आता आम्ही थोडीशी इकडे दुकानं आहेत ना, आता थोडी शॉपिंग करून टाकतो. पाऊस मगाशी असा कडक ऊन पडलेला आणि आता पावसाने कहर केलेला आहे. हा बघा. आणि आत्ताची नंबर 236. किती? 1 तास झाला, 150 झाले. 800 वर जायचं आहे ना आम्हाला. अजून किती टाइम जाईल? बापरे, पाऊस बघा. गोविंदा 4.5 तास वेट केला, अजून काय आमचा रूमचा नंबर लागलेला नाही. मग आता शेवटी काय केला? बराच वेळ झोपून मान दुखायला लागली अशी इकडे हे करून. सगळं बोल माझ्या अंगावर. आणि फिरायचं म्हटलं ना, इकडे भरपूर टाइम फिरण्यासारखा आहे, पण आज पावसाने घोळ केला, त्याच्यामुळे एवढा टाइम पण गेला. मग आता बसून काय करायचं? नंबर तर जवळ आलेला आहे. आता जातो पहिले श्रेयांची केस काढतो. आमचं ते करून येतो, म्हणजे श्रेयांची केस द्यायचे आहेत आम्हाला. पहिले केस देतो आणि मग परत जातो आणि नंबर लागला का बघतो आणि मग रूम बघू. गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा. पोचलो आता आम्ही श्रेयांचे केस काढायला. कुठे आपला 59 म्हणजे हा इथेच आहे. अरे बापू, आपला 59 आला इथे. गोविंदा. पहिली सुरुवात आमची मम्मा करणार ना श्रिया. एक बट उडवायला बसलेली आहे. गोविंदा. बाबूच्या पण अशा करायच्या. व्यंकटरमणा गोविंदा. गोविंदा गोविंदा गोविंदा. बाबू काय? गोविंदा ललायचे नाही. वा कुंडीमध्ये. ओके. ते त्याच्या श्रियांची केस दे कुंडीमध्ये टाकायला. किती मस्त वाटते. बापरे, श्रियान एकदम शांत बसलाय. आणि खूप घाबरलेलो हा खूप रडणार म्हणून, तर पण नाही. बबडी माझं कसं बसले ग शांत, टक्कू करायला. आणि फायनली आमचा टक्कू झालेला आहे श्रियांचा. आणि बघा केस झटकत तो पण झटकायला लागलेला आहे. श्रियू गोविंदा गोविंदा गोविंदा. बाबडी टक्कू कुठे? शोमी टक्कू कशा नाचत होता मगाशी बाबू. इतके घाबरलेलो की रडेल, घालणार आहे. पण रडला नाही तो बिलकुल. पहिला माझ्या मांडीवर बसला, म्हणजे असा बॅक होता, आणि नंतर फ्रंटला गेला तर थोडासा तो रडला. आणि काय नाही, मस्त झाला आमचा. केस मस्त काढून दिली. आणि आईला चेहऱ्यावर जास्त येतोय. येऊ दे. आणि आमचा नवस होता, नवस नाही बोलता येणार,
म्हणजे आम्ही असंच बोललेलो की आम्हाला काही बेबी होते बाबू होते झाला तर आम्ही त्याला येऊ इथे केस देऊ म्हणून तर आम्ही पहिला नवस मग तो नवस आम्ही तो नवस होता एक म्हणून तो आम्ही नवस पहिला खेळला आणि मग आम्ही इथे आलो आणि आम्हाला यायचं तर मे मध्ये पण आमच्या ट्रेनच्या ह्याच्यामुळे आमचं ते कॅन्सल झालं आणि मग आम्ही आता येऊन आमचं पूर्ण झालं तसे आमचे सगळे नवस संपले सगळे नवस माझ्या पोराचे संपलेले आहेत आता आम्ही सुटलो आता जातो बाबा नंबर लागला आमचा रूमचा पहिले बघतो आणि मग कसं झालंय बाबा आंघोळ नाही अजून एकट्यानेच आंघोळ केली स्त्रियांची आंघोळ झालेली आहे मस्त वेगळी केस काढली गरम पाणी होतं ते म्हणाले आंघोळ पण करून घ्या मग आमची आंघोळ करून टाकली आता आम्ही दोघं राहिलोय अरे रजनीकांत आणि टक्कू पण इथे जवळच करतात काय लांब जायची गरजच नाही जवळच घ्यायचा डाऊन डायरेक्ट करायची आणि पैसे वगैरे काय नाही आपल्या मनाने दिले तर आपण मनाने द्यायचे पैसे द्यायचे असतील तर नाही तर फ्री आहे इकडे चला आम्ही हो हो काय 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 टक्कू टक्कू आमच्या बोलतो की फोटो 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 काय श्रियान फोटो फायनली आम्हाला रूम मिळाली कंप्लीट 6 तास 9:45 लागलो आणि 5:45 आम्हाला रूम भेटली इकडे रूम आहे रस्त्याच्या पलीकडे कल्याण 6 तास थांबायला लागला खाली परत बॅग ठेवलेले आहेत आता इकडे परत चाललोय बॅग आणायला आणि बघा आमच्या टक्कूला टोपी नको आहे नाही तर टोपी घेतली असती दुकानं पण मस्त लाईनीत आहेत खायची शॉपिंग साड्या लुंगी तर लुंगी तर घ्यायची आहे मला लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स हा दोदा चला रूम मध्ये गेलो आंघोळ केली थोडा आराम केला आणि मग बाहेर पडलो आता आणि अशी झोप आलेली आहे कधी झोपते असं झालेलं आहे पण थोडी शॉपिंग आमची बाकी राहिलेली आहे लुंगी वगैरे घ्यायची आहे मग आता इथे फक्त पहिले इथे रेट काढूया पुढे पुढे हळूहळू बायकांचं कसं असतं माहिती आहे ना ही दुकान हा दुकान तो दुकान सगळ्या दुकानात आता इथून चालताना रेट काढणार पहिले जेवणार आणि मग घेणार लुंगी डान्स आणि मग जाऊन झोपतो अशी झोप आलेली आहे ना खराब अवस्था झाली आमचे टक्कू बघा खेळणी बघायला आलाय हा मार्केट बघून आठवण आली आम्हाला आज हरिद्वारची तिथे पण एकदम मस्त वाटत होता हा फुल मार्केट गोविंदा भारी वाटतं एकदम आणि माझं चाललंय काय घेऊ काय नको आणि आमचे साहेबांची काय आली ऑर्डर आज काय नाही घ्यायचं आपण उद्या घेऊ कारण पहिला दर्शन घ्यायचा दर्शन करूयात आणि मग खरेदी करायची सो आज काय नाही फक्त या दोघांना आम्हाला थ्रिलिंग करायची आहे मॅचिंग म्हणून आम्हाला दोघांना घ्यायचे आहेत कपडे आणि मग काय नाही आणि आम्ही जेवलो पण आता आम्ही इथे तिथला प्रसादम असतो तो आम्ही खाल्ला निकेशची तो डबल घेतला आणि खाल्ला मी डबल घेतला प्रसाद मस्त होता एकदम मस्त लागतो थोडा तिखट आहे पण थोडासा खाल्ला निकेशने खाल्ला भरपूर निकेशने पोट भरून खाल्ला शॉपिंग वगैरे झाली आणि आमचं 8:30लाच आवरलेलं सगळं पण आता लेडीजचं कसं असतं इकडे चल तिकडे चल त्याच्यामध्ये टाइमपास झाला आणि श्रियाला लागलेली आहे भूक अरे बनवायचं आहे म्हणून थोडीशी शॉपिंग केली आणि आम्ही आलो बाकीची शॉपिंग आम्ही उद्या करू सो हा व्लॉग आम्ही इथेच एक जातो भेटू आपण उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय.